2 मे 2025 आपण रवींद्र मधुकरराव रोडे यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये फळाचं वजन आणि क्वालिटी सुधारण्यासाठी ट्रीटमेंट घेतली होती. आणि विशेष करून आपण असं एक झाड बघितलं होतं जिथं फळसंख्या खूप जास्त आहे. ज्या झाडांवर फळसंख्या जास्त असते तिथं वजन वाढवणं खूप अवघड असतं. तर आपण असंच झाड बघितलं होतं. आज आपण 12 दिवसानंतर म्हणजे आज 15 तारखेला आपण आलेलो आहोत बागेमध्ये. आपण बघूयात की जे छोट्या आकाराचं फळ आहे, मध्यम आकाराचं आणि सगळ्यात मोठं, जे की मागच्या वेळेस आपण वजन घेतलं होतं त्याचं ते 20 ग्राम, 50 ग्राम आणि 80 ग्राम. म्हणजे लहान फळ जे आहे ते 20 ग्रामचं, मध्यम आकाराचं जे फळ आहे ते 50 ग्रामचं आणि सगळ्यात मोठं जे आहे ते 80 ग्रामचं भरलं होतं. तर आज आपण 3 फळं काढलेत जे सगळ्यात लहान दिसते त्याच झाडावर. आपण झाड आयडेंटिफाय करण्यासाठी ते बांधून ठेवलेलं होतं. तर रवींद्र रोडे सर आहेत आपल्यासोबत, योगेश मस्के सोबत सर पण आहेत. तर आपण त्याच झाडाचे आपण 3 आकाराचे फळं काढलेत आणि आज बघूयात आपण वजनामध्ये काय फरक झाला आहे आणि रवींद्र साहेबांसोबत चर्चा करूयात की क्वालिटीमध्ये त्यांना काय फरक दिसतोय. राम. तर आपण एकदा छोट्या आकाराचं फळ, जे छोट्या आकाराचं 20 ग्रामचं होतं फळ ॲव्हरेज, त्याचं ॲव्हरेज जवळजवळ 60 ग्रामच्या आसपास झाले. म्हणजे 35-40 ग्रामची इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये आहे. जे मध्यम आकाराचं जे 50 ग्रामचं होतं ते 74-73 ग्रामच्या आसपास. म्हणजे याच्यामध्ये 24-25 ग्रामच्या आसपास इम्प्रूव्हमेंट झाली. त्यानंतर आणि जे सगळ्यात मोठं होतं ज्याची 80 ग्राम होती, 90 ग्रामचं झालं, 90-91 ग्रामचं. म्हणजे जे लहान फळ होतं त्याच्यामध्ये वजन वाढ जवळजवळ आपल्याला 30-40 ग्रामच्या आसपास वाटली. जे मध्यम आकाराचं होतं त्याच्यामध्ये 20-22च्या आसपास वाढली. सर आपण आणि जे सगळ्यात मोठं होतं फळ जे काढले होते आपण, ज्या झाडावर फूट जास्त होती, हा ते सांगितलं मी. संख्या जास्त होती आणि एका साईजचे फळ जास्त होते, छोट्या साईजचे चांगले झाले ना. 40 ग्रामने आपल्याला त्याच्यामध्ये वाढ मिळाली. यासोबत आता फळावर चमक वगैरे कशी आहे? चमक चांगली आहे. बाकी तुमच्या मोठ्या साईज मध्ये पण चांगली वाढ झाली. यासोबत आपण जिथं कमी फळ संख्या आहे तिथला पण आपण एक वेट घेऊ. तुम्हाला जनरली आपण त्याच्यानंतर वेट घेतलं होतं, बघू आपण. चला आतमध्ये या बागेत. चल, तुम्ही तुमच्या हाताने काढून द्या. तर आपण अशा ठिकाणी अजून जाऊया जिथं आपण मागच्या वेळेस वजन घेतलं नव्हतं, पण ट्रीटमेंट आपण पूर्ण बागाचीच केलेली आहे. आता आपण असं एखादं झाड बघू जिथं फळसंख्या कमी होती आणि त्या ठिकाणी आपण लहान आकाराचं, मध्यम आकाराचं आणि मोठ्या आकाराचं अशा 3 फळांचं आपण वजन घेऊयात. आपण ज्या वेळेस आलो होतो त्यावेळेस साईजमध्ये ना आताच्या साईजमध्ये फरक वाटतो की नाही? चांगला आहे ना. आणि चमक आली फळांवर, पानामध्ये फळसंख्या कमी असलेली झाड. पुढे घ्यायचं ना, काय अडचण नाही. तर हे एक असं झाड आहे जिथं फळसंख्या कमी होती. कमी नाही, भरपूर सांगितलं. म्हणजे फळसंख्या त्याच्यापेक्षा कमी, संख्या कमी नाहीच आहे बागेत. कमी नाहीच आहे बागेत. मग अजून कुठं पलीकडे आहेत का? झाड सगळं सारखेच आहेत. नाही, फूट जिथं कमी, आपल्याला काय होतं, ॲव्हरेज साईज कशी मिळाली? ज्या झाडांवर तिथं साईज वाढली का आपल्याला त्याच क्वालिटीची फळं काढायची आपली. म्हणजे आपल्याला लक्षात येईल जिथं फळसंख्या कमी होती तिथं आपल्याला चांगली साईज मिळाली. इथं पण चांगली आहे ना. इथं काढा, 3 फळं काढा. सर इथं वेट घेऊ आपण. तर आपण जिथं फळसंख्या पहिल्या झाडापेक्षा कमी होती अशा ठिकाणी आपण 3 साईजचे फळ, जे सगळ्यात लहान आकाराचं वाटतंय, जे मध्यम आणि सगळ्यात मोठ्या आकाराचं, तर त्यावरून आपल्याला लक्षात येईल की ओव्हरऑल आपले गुणवत्ता आणि वजन याच्यामध्ये किती वाढ झाली. मीडियम साईज काढायची का? मीडियम साईज मधली ही काढू का? ओके.
तर आपण मागच्या जिथं फळसंख्या जास्त होती तिथलं आपण वजन घेतलं. आता आपण जिथं हे कोणत्या आकाराचं आहे? ही छोटी साईज आहे सर सगळ्यात. जे छोटी साईजचं आहे 100 ग्राम, 101 म्हणजे 100 ग्रामच्या आसपास आहे. त्यानंतर जे मध्यम medium आकाराचं size. आहे 124 ग्राम. जिथं फळसंख्या कमी तिथं वेट वाढलेलं आहे सर चांगल्यापैकी. आणि जे मोठ्या आकाराचं आपण काढलंय ते आहे 166. 160 ग्राम. आता याच्यामध्ये आपण कसा गेस करायचा सर, वाढ कशी झाली? नाही, आता लहान्यामध्ये आणि मोठ्यामध्ये आपण ज्या झाडांमध्ये कमी फळसंख्या होती आणि ज्याच्यामध्ये जास्त होती, ज्याच्यामध्ये जास्त फळसंख्या होती तिथं आपलं ॲव्हरेज जर वजन वाढीचं बघितलं आपण तर मागच्या 12 दिवसामध्ये ॲव्हरेजवर जवळजवळ लहान्या फळामध्ये 30-35 ग्रामच्या आसपासचं वजन वाढ आहे. जे मध्यम आकाराचं आहे त्याच्यामध्ये 20-22 ग्रामच्या आसपासची आहे. आणि जे मोठं होतं त्याच्यामध्ये आपल्याला 10-12 ग्रामची त्याच्यामध्ये. आता हे जे असलेलं झाडावर हां, आणि आता ज्या झाडावर फळसंख्या कमी आहे तिथं आपण मागच्या वेळेस वजन घेतलं नव्हतं, तर त्यामुळं हे सांगणं खूप अवघड आहे. पण तरी ॲव्हरेज जर बघितलं तर 20-25 ग्राम आपल्या फळाच्या साईजमध्ये वाढ ग्राम जे झालेली आहे. आपला रेशो आहे त्यामध्ये. आणि आपण जी ट्रीटमेंट केली आता 12 दिवस झाले त्याच्यानंतर, तर हे जवळजवळ 1.5 ते 2 महिने आपल्याला त्या ट्रीटमेंटचा फायदा होईल. महिनाभर फायदा होत राहील त्याचा. आणि साईज मध्ये कुठं थांबणार नाही झाड तुमचं याच्यानंतर. ॲव्हरेज वजन किती व्हायला पाहिजे? म्हणजे ॲव्हरेज किती वजन व्हायला पाहिजे? 250 प्लस फळं पाहिजे. म्हणजे काय होतं आपल्याला ॲव्हरेज मिळतं आणि मार्केट टनेजमध्ये क्वालिटीच्या हिशोबाने. व्यवस्थित, म्हणजे जो आपला खर्च होतो त्यानुसार 250 प्लस साईज आल्यानंतर आपल्याला चांगलं उत्पादन मानलं जातं. म्हणजे समजा 150च्या पुढंच फळ पाहिजे प्रत्येक फळ. 150च्या वरती हा, पाहिजे. 200 प्लसला म्हणजे काय होतं, तोडणार काय करते वेट माहिती मिळतं का? ते. हा वेट मिळतं आणि ते बागवान मी तोडणार काय करतात 150 ग्रामच्या पुढं 100 ग्रामच्या पुढं असं होतं. हा, सौदे त्यांचे 150 ग्रामचे पुढे 150 100 ग्रामच्या ग्रामच्या पुढं पुढेच असतात. त्याच्या आतमध्ये नाही. आणि त्याच्यामध्ये कसं असतं सगळ्यात जास्त साईजचे फळं तर त्याला थोडा भाव वाढून जातो. भाव वाढून असतो. त्यासोबत सर जी छोटाले फळं होते त्याची साईज आपली चांगली झालेली. जे आपले 20 ग्रामचं फळ होतं त्यात वाढले पण त्याच्यात आपल्याला 30-40 ग्रामनं वाढ मिळाली. म्हणजे 60 ग्रामचं फळ महिन्याभरामध्ये तेच 20 ग्रामचं फळ आपलं 100 ग्रामचं कमीत कमी होऊन जातं. व्हायला पाहिजे. महिन्याभरात आता ते 100 ग्रामवर येतं. आणि पाऊस चालू झाल्यानंतर जेव्हा सगळं रूट झोन चालू झाल्यानंतर झाडाचा या साईजला वेळ लागणार नाही. मग ते 100चं 200 व्हायला तुम्हाला पुढच्या महिना 1.5 महिन्यामध्ये ते कव्हर होऊन जातं, आहे की नाही? म्हणजे ऑगस्टच्या वेळी तुम्हाला जेव्हा मार्केटला माल न्यायचा तेव्हा तुमचं एक वेल साईजमध्ये तुम्ही येऊन जाता. बरोबर आहे. आणि हे ट्रीटमेंट करायचा उद्देश हाच होता सर, का साईज थांबलेली होती, आहे ना? बागेमध्ये साईज थांबलेली होती ना फळांची. आणि मे महिन्यामध्ये आपण ज्यावेळेस अतिउष्णता होती, अतिउष्णता हिटमध्ये 2 आपण तारखेला ट्रीटमेंट केली. ज्यावेळी जे काही मूळ कक्ष असतो बागेतला, कुठल्याही बागेतला असो, त्यावेळी त्याची जी गती असते, सक्रियता जी असते ती मंद असते, पद्धत जी असते ती मंद असते. त्या वेळेत आपण ही ट्रीटमेंट केलेली आणि त्याचा आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? आला रिझल्ट चांगला आला ना? चालेल, धन्यवाद.